कर्माचे प्राधान्य. मुहूर्तमपि जीवेच्छ नरः शुक्लेन कर्मणा न कल्पमपि कष्टेन लोकद्वय विरोधिता. 1. येथे आचार्य चाणक्य कर्माचे प्राधान्य आणि उपयोगिता यांची चर्चा करताना सांगतात की उज्ज्वल कर्म करणारा मनुष्य क्षणभर जरी जगला तरी चांगलेच आहे, परंतु दोन्ही लोकाविरुद्ध काम करणाऱ्या मनुष्याचे एका युगापर्यंत जगणे सुद्धा व्यर्थ आहे. आशय असा आहे की चांगले कार्य करणारा मनुष्य जर थोडेही आयुष्य जगला तर चांगले आहे. तो आपल्या अल्प जीवनात सुद्धा समाज आणि स्वतःचे सुद्धा कल्याण करून घेतो. परंतु जो मनुष्य स्वतःही सुखी राहत नाही आणि इतरांनाही सुख देत नाही, असा मनुष्य आपला परलोक सुद्धा सुधारू शकत नाही. म्हणून ह्या लोकात किंवा परलोकात दोघांनाही नष्ट करणारा मनुष्य पृथ्वीवर भार आहे. त्याचे मरणेच चांगले आहे. गेलेली गोष्ट विसरून जा. गतम शोको कर्तव्यम भविष्यम नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणः. 2. आचार्य चाणक्य येथे झालेली गोष्ट विसरून पुढचा विचार करण्यावर जोर देताना म्हणतात की झाल्या गेलेल्या गोष्टीवर विचार करू नये, भविष्याविषयी सुद्धा विचार करू नये. बुद्धिमान लोक वर्तमान काळाप्रमाणेच वागतात. झालेल्या गोष्टींचे दुःख केल्याने काहीच लाभ होत नाही. भविष्यासाठीही दुःखी होऊ नये. वर्तमानच सुंदर केला पाहिजे, यामुळे भविष्य सुद्धा सुंदर होतो. यातच बुद्धिमानी आहे. आणि म्हटलेले सुद्धा आहे की झाले गेले विसरून जा व पुढचा विचार करा. मधुर बोल. स्वभावेन हि तुष्यन्ति देवा सत्य पुरुषः पितः ज्ञातयः स्नानपानाभ्याम वाक्यदानेन पंडिताः. 3. आचार्य चाणक्य येथे प्रसन्नतेसंबंधी चर्चा करताना सांगतात की देवता सज्जन आणि वडील स्वभावाने, भाऊ स्थान पानाने आणि विद्वान मधुरवाणीने प्रसन्न होतात. आशय असा आहे की देवता, सज्जन लोक आणि वडील स्वभावाने प्रसन्न होतात, विद्वान लोक गोड बोलण्याने प्रसन्न होतात आणि भाऊबंध व नातेवाईक खाऊ पिऊ घातल्याने म्हणजेच स्वागत सत्काराने प्रसन्न होतात. या प्रकारे प्रसन्नतेचे अनुभव प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे मापदंड असतात. अहोस्वित विचित्राणी चरिताणी महात्मनाम लक्ष्मीं तृणाय मन्यन्ते तदभरेण नमन्ति च. महापुरुषांच्या विनम्रतेची चर्चा करताना आचार्य चाणक्य सांगतात की महापुरुषांचे चरित्र सुद्धा विचित्र असते. ते लक्ष्मीला कसपटासमान मानतात, परंतु तिच्या भाराने दबून जातात. अर्थ असा आहे की महापुरुषांच्या लेखी संपत्तीला काहीच महत्व नाही. तिला काडी समान एखादी मामूली वस्तू समजतात. जसे जसे त्यांची संपत्ती वाढेल तसे ते अधिकच विनम्र होतात. संपत्ती ऐश्वर्य आल्यामुळे ते गर्विष्ठ, घमिंडी होत नाहीत. अतिप्रेमच दुःखाचे मूळ आहे. यस्य स्नेहो भयम तस्य स्नेहात दुःखस्य भाजनम स्नेहमूलानि दुःखानि तानि त्यक्त्वा वसेत सुखम. आचार्य चाणक्याचे कथन आहे की ज्याला कोणाला कोणाविषयी प्रेम असते त्याला त्याच्यापासूनच भीती. प्रेमच दुःखाचे मूळ आहे, म्हणून प्रेमाचे पाश तोडून सुखाने राहावे. अर्थ असा आहे की विश्वात प्रवर्तन प्रेमाचे कारण असते. बहुतेक संसारी लोक यातच फसतात. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा जड भरताची कथा याचाच दृष्टांत आहे. कारण त्याला राजपद, घरदार, आई वडिलांचा त्याग केल्यानंतर सुद्धा अतिप्रेमामुळे हरिण योनीत जन्म घ्यावा लागला. यामुळेच म्हणतात की संसारात अनेक प्रकारचे पाश आहेत, पण प्रेमपाश अपूर्व आहे. लाकूड पोखरणारा मुंगा प्रेमपाशामुळेच कमळ फुलात निष्क्रिय होतो. भविष्याविषयी जागरूक रहा. अनागत विधाता च प्रत्युत्पन्नमती तथा द्वावेतो सुखामे धेते यद भविष्यो विनश्यति. 6. आचार्य चाणक्य येथे जो मनुष्य भविष्यात येणाऱ्या संकटाविषयी जागरूक राहतो आणि ज्याची बुद्धी तेज असते तोच मनुष्य सुखी असतो. याच्या विपरीत भाग्याच्या भरोशावर राहणारा मनुष्य नाश पावतो. आशय असा आहे की जो मनुष्य येणाऱ्या कोणत्याही संकटाचा धैर्याने ठामपणे सामना करतो आणि ज्याची बुद्धी अशा संकटकाळी वेगाने काम करू लागते,
असा मनुष्य संकटांना सुद्धा पराभव करतो आणि सुखी असतो. पण जो मनुष्य नशिबात लिहिले आहे तेच होणारच असा विचार करून हातावर हात ठेवून बसून राहतो, तो बर्बाद होतो. म्हणून दुःखाचा धैर्याने सामना केला पाहिजे. दसा राजा तशी प्रजा, राज्ञी धर्मणी धर्मिष्ठा, पापे पापा समेस समा, राजानम अडुवर्तन्ते, यथा राजा तथा प्रजा. आचार्य चाणक्य येथे जसा राजा तशी प्रजा या म्हणीला स्पष्ट करून सांगताना म्हणतात की राजा पापी असेल तर प्रजा सुद्धा पापी, धार्मिक असला तर प्रजा सुद्धा धार्मिक, आणि सम असेल तर प्रजा सुद्धा सम असते. प्रजा राजाचा प्रमाणे असते. आशय हा आहे की जसा राजा असतो प्रजा ही तशीच असते. राजा धार्मिक असेल तर प्रजा सुद्धा धार्मिक असते. राजा पापी असेल तर प्रजा सुद्धा पापी असते, कारण प्रजा राजाचेच अनुकरण करते. धर्महीन मृत समान असतो. जिवंत मृतवन मन्ये देहिनम धर्मवर्जितम, मृतः धर्मेण संयुक्तः दीर्घजीवी न संशय. आचार्य चाणक्याचे कथन आहे की धर्महीन प्राण्याला मी जिवंत असतानाही मृत समजतो. धर्मपरायण मेल्यावर सुद्धा दीर्घजीवी असतो, यात शंका नाही. आशय हा आहे की मनुष्य दोन प्रकारचा असतो. एक जिवंत असताना सुद्धा मृतप्राय असतो आणि दुसरा मृत्यूनंतर सुद्धा दीर्घकाळ जिवंत असतो. जो मनुष्य आपल्या जीवनात कोणतेही चांगले कार्य करीत नाही, ज्याच्या धर्माची पोतळी रिकामीच असते, असा धर्महीन मनुष्य जिवंत असताना सुद्धा मृतस समान असतो. जो मनुष्य आपल्या जीवनात लोकांचे भले करतो आणि धर्म संचय करून मृत्यू पावतो, त्याला लोक त्याच्या मृत्यूनंतरही त्याची आठवण ठेवतात. असा मनुष्य मृत्यूनंतर सुद्धा यशामुळे दीर्घकाळ जीवित असतो. धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्यै कोपि न विद्वते, अजागलस्थनस्येव तस्य जन्म निरर्थकम. आचार्य चाणक्य येथे व्यक्तीच्या सार्थकतेची चर्चा करताना म्हणतात की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी ज्या मनुष्याला एकही भेटत नाही, त्याचे जीवन शेळीच्या गळ्यात असलेल्या स्तनासारखे व्यर्थ आहे. इथे आशय हा आहे की जो मनुष्य आपल्या जीवनात ना तर कोणते धर्माचे काम करतो, नाही श्रीमंत होतो, ना भोग करतो, ना मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीचे जीवन शेळीच्या गळ्यात उत्पन्न झालेल्या स्तनासारखे असते, जे कोणत्याही उपयोगाचे नसते. दह्यमाणाम सुतीव्रेण नीचाः परयशोग्निना, अशक्तास्तत्पदम गंतुम ततो निंदाम प्रकुर्वन्ते. आचार्य चाणक्य दुसऱ्यांच्या प्रगतीविषयी संकुचित विचार ठेवणाऱ्या दुष्टांची चर्चा करताना सांगतात की दुष्ट मनुष्य दुसऱ्याची उन्नती पाहून मत्सर करतो. तो स्वतः प्रगती करू शकत नाही, त्यामुळे तो निंदा करतो. अर्थ असा आहे की दुसऱ्या लोकांची प्रगती पाहून दुष्ट व्यक्ती अतिशय दुःखी होतो. तो ते पाहून मत्सराने जळतो. स्वतः उन्नती करू शकत नाही, म्हणून तो प्रगती करणाऱ्या मनुष्याची निंदा करतो. अर्थात कोल्ह्याला द्राक्ष आंबट. मोक्ष मार्गः बंधज्ञा विषयासंगः मुक्त्यै निर्विषयं मनः, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. आचार्य चाणक्याचे कथन आहे की वाईटपणात मन लावणे, गुंतवणे म्हणजेच बंधन आहे, आणि यामधून लक्ष काढून घेणे हेच मोक्षाचा मार्ग दाखविते. अशा प्रकारे मनच बंधन वा मोक्ष देणारे आहे. आशय असा आहे की मनच मनुष्यासाठी एक बंधन आहे आणि तेच मोक्षाचे कारण आहे, कारण याचे स्वरूपच संकल्प विकल्प रूपात आहे. हे कधी स्थिर राहत नाही. निरंतर उहापोह, तर्कवितर्क आणि गुणदोषांच्या विवेचनात मग्न असते. त्यामुळे यापासून सिद्धांत तर निर्माण होत नाही, नेहमी भ्रम राहतो. पण मनाला सुद्धा वैराग्य आणि अभ्यासाद्वारा वश करून मोक्ष प्राप्त करता येतो. या दोघांव्यतिरिक्त मन बंधनाचे कारण तर होऊच शकते. देहाभिमान गालिते ज्ञानेन परमात्मनः, यत्र यत्र मनोजाती तत्र तत्र समाधयः. आचार्य चाणक्य समाधी अवस्थेची चर्चा करताना सांगतात की परमात्म्याचे ज्ञान झाल्यावर देहाचा अभिमान नष्ट होतो, तेव्हा मन जेथे जाईल त्याची तेथेच समाधी लागते. अर्थ हा आहे की साधकाला जेव्हा परमात्म्याचे ज्ञान होते तेव्हा त्याला संसारातील प्रत्येक वस्तू म्हणजे माया वाटते, म्हणून तो स्वतःच्या देहावर सुद्धा हक्क दाखवित नाही.
असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीचे लक्ष कोठेही असले तरी त्याला ध्यानावस्था प्राप्त होते. सुख दुःख ईप्सितम मनसः सर्वम कस्य संपद्यते सुखम दैवायत्तम यतः सर्वम तस्मात् संतोषमाश्रयेत. आचार्य चाणक्यचे कथन आहे की मनात इच्छिलेले सर्व सुख कोणाला प्राप्त झाले आहेत, कारण सगळं काही दैवाधीन आहे, म्हणून समाधान केले पाहिजे. अर्थ हा आहे की जगात असा कोणताही मनुष्य नाही की ज्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या आहेत, ज्याला त्याने मनात कल्पना केलेले सुख मिळाले आहे. सुख अथवा दुःख प्राप्त होणे हे भाग्याच्या अधीन आहे, मनुष्याच्या हातात नाही. म्हणून जी वस्तू आपल्या स्वाधीन नाही, हातात नाही, तिच्यासाठी दुःखी होऊ नये, तर समाधान मानावे. यथा धेनु सहस्त्रेषु वत्सो गच्छति मातरम तथा यच्च कृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. आचार्य चाणक्य म्हणतात की जसे हजारो गायी असताना सुद्धा वासरू स्वतःच्याच मातेजवळ जाते, त्याप्रमाणे केलेले कर्म कर्त्याच्या मागे लागते. अर्थ असा आहे की हजारो गायी चरत असतात आणि वासरू जर सोडले तर तो मूक पशुसुद्धा स्वतःच्याच आईकडे धावते, अन्य कोणाही गायीकडे जात नाही. त्याचप्रमाणे मनुष्याचे चांगले वाईट कर्माचे फळ त्याच्या मागे मागे धावते. ते फळ मनुष्याला भोगावेच लागते. त्यासाठी मनुष्याने नेहमी चांगलेच कर्म करीत राहावे. अनवस्थित कायस्य न जानेन वने सुखम जनो दहेति संसर्गात वनम सग विवर्जनात. आचार्य चाणक्य चंचलतेच्या दुःखाची चर्चा करताना सांगतात की ज्याचे चित्त स्थिर नसते त्या मनुष्याला ना धड लोकांपासून सुख मिळते ना जंगलात. लोकांमध्ये राहिल्यास त्यांची संगत त्याला जाळते, तर जंगलात एकाकीपणा. अर्थ हा आहे की कोणतेही काम करताना चित्त स्थिर ठेवावे लागते. चंचल मनामुळे मनुष्य कोणतेही काम एकाग्र चित्ताने करू शकत नाही आणि त्याला कोठेही सुख मिळत नाही. असा मनुष्य समाजात राहिला तर स्वतःच्या नाकर्तेपणा आणि इतर लोकांचे हास्य आनंद पाहून त्याला ते सहन होत नाही. जरी तो वनात निघून गेला तर तेथे त्याला एकटेपणा त्रस्त करतो. अशा प्रकारे तो कोठेही सुखाने राहू शकत नाही. मनाची चंचलता फक्त दुःखी करते. सेवाभावः यथा खनित्वा खनित्रेण भूतले वारी विंदती तथा गुरुगताम विद्याम शुश्रूषुः अधिगच्छति. आचार्य चाणक्यचे सांगणे आहे की ज्याप्रमाणे फावड्याने खोदून जमिनीतून पाणी काढले जाते, त्याप्रमाणे सेवा करणारा विद्यार्थी गुरुपासून विद्या प्राप्त करतो. आशय हा आहे की जमिनीतून पाणी काढण्यासाठी धरती खोदली जाते, त्यासाठी मनुष्याला परिश्रम, कष्ट करावे लागतात. त्याचप्रमाणे गुरुपासून विद्या प्राप्त करण्यासाठी परिश्रम आणि सेवा करावी लागते. पूर्वजन्मः कर्मायत्तम फलम पुंसा बुद्धिः कर्मानुसारिणी तथापि सुधीयः चार्यः सुविचार्येव कुर्वन्ते. आचार्य चाणक्य विचारांना महत्त्वाचे प्रतिपादन करताना सांगतात की जरी मनुष्याला फळ कर्मानुसार मिळते आणि बुद्धीसुद्धा कर्माधीन असते, तरीही बुद्धिमान मनुष्य विचारपूर्वकच काम करतो. अर्थ हा आहे की सुख, दुःख, बुद्धी हे सर्व पूर्वजन्माच्या कर्मानुसारच मिळतात. तरीसुद्धा बुद्धिमानी यातच आहे की सर्व कार्य चांगल्या तऱ्हेने विचारपूर्वक व समजून घेऊनच करावीत. गुरु महात्म्य एकाक्षरम प्रदातारम यो गुरून् अभिवंदते श्वानयोनिशतम भुक्त्वा चांडालेष्वभिजायते. येथे आचार्य चाणक्य कृतज्ञ शिष्याची चर्चा करताना सांगतात की जो एका अक्षराने ज्ञान देणाऱ्या गुरुचे वंदन करीत नाही, तो 100 वेळा श्वान म्हणजे कुत्रा योनीत जन्म घेऊन पुन्हा चांडाळ होतो. अर्थ असा आहे की परमात्म्याचे नाव ओम आहे, ज्याला एकाक्षरी ब्रह्म म्हणतात. जो परमात्म्याचे दर्शन करून देणाऱ्या गुरुचा आदर करीत नाही, त्या शिष्याला 100 वेळा जन्म घेऊन श्वान व्हावे लागते आणि पुन्हा त्याला चांडाळाच्या घरी जन्म घ्यावा लागतो. युगांते प्रचलेन
मेरू कल्पांते सप्तसागराः सावधो प्रतिपन्नार्थान न चलंती कदाचन. आचार्य चाणक्य महापुरुषांच्या स्वभावाची चर्चा करताना म्हणतात की युगाचा अंत झाल्यानंतर जरी मेरू पर्वत आपल्या स्थानावरून हलला आणि कल्पांत झाल्यावर जरी सप्तसागर विचलित झाले, तरीही सज्जन मनुष्य आपल्या मार्गावरून कधीही विचलित होत नाहीत. अर्थ हा आहे की महापुरुष स्वतःच्या आचार विचारात नेहमी दृढनिश्चयी असतात. जरी युगांताच्या वेळी मेरू पर्वत जरी जागेवरून हलला, कल्पांत झाल्यावर समुद्रसुद्धा आपली सीमा ओलांडतात आणि पृथ्वीला जलसमाधी देतात, परंतु सज्जन लोक स्वतःच्या खरेपणा आणि परोपकाराच्या मार्गाचा त्याग करत नाहीत. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.